हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि सर्वांच्याच घरात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. तर आपल्या बाप्पासाठी आपण रोज नवनवीन काय असं प्रसादासाठी करू शकतो, तर त्याचाच आज मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपण बाप्पाच्या प्रसादासाठी रोज नवीन नवीन काय करू शकतो ते तुम्हाला देखील कळेल. तर पाठच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं की आपण खव्याचे मोदक तयार केले होते आणि चॉकलेटचे मोदक केले होते. त्यामुळे या भागामध्ये मी तुम्हाला खवा कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार नाहीये. तर तुम्हाला खवा कसा करायचा असेल ना, तर तुम्ही माझा पाठचा व्हिडिओ पहा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, म्हणजे त्यामध्ये आपला फारसा वेळ असा जाणार नाही. तर करायचे काय, इथे मी घेतलेली आहे एक स्टीलची प्लेट. याऐवजी तुम्ही कोणतंही भांड किंवा केक टिन घ्यायचं आहे, त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचे. मिठाई म्हणजे तुपानेच ग्रीस करायची. आणि आपण जो तयार केलेला खवा आहे ना, त्यातला अर्धा खवा मी यामध्ये घालून घेतेय. मी काय केलं ना, एकदाच असा जास्तीचा खवा करून घेतला आणि जसा लागेल तसाच प्रसादासाठी थोडा थोडा खवा मी काढून घेत होते आणि जसा लागेल ना तसाच आपण प्रसाद करायला घेऊ शकतो. तर त्यातला थोडासा खवा मी इथे गरम करून घेतला आणि आता आपण तो या प्लेटमध्ये असा पसरवून घेतलेला आहे. तर इथे शिल्लक राहिलेला खवा जो आहे तो तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये पूर्णपणे थंड करायचा आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरायला घेऊ शकता. तर आता इथे मी थोडासा खवा काढून घेतला आणि असा छान प्लेटमध्ये सेट करून घेतला. आता हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला इथे छान असं सेट झाल्याच्या नंतर काय करायचंय, जो आपण चॉकलेटचा खवा तयार केलेला होता ना, तो यावर आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर इथे मी 2 लेअरमध्ये बर्फी करणार आहे. त्यामुळे दुसरी लेअर जी आहे ना, ती मी चॉकलेटची इथे देऊन घेतलेली आहे. चॉकलेटची लेअर घालत असताना ना, चॉकलेटचा खवा गरम असतानाच यावर पसरवून घ्यायचा. चॉकलेटला ना बऱ्याच वेळा क्रॅक्स येतात, त्यामुळे पटपट हे छान आपल्याला पसरवून घ्यायचे. तर इथे एकसारखं छान पसरवून झालं की स्पॅच्युलाने थोडंसं दाब द्यायचे, कारण साईडने कुठे वगैरे क्रॅक्स येतात ना, ते निघून जातील. तर इथे मी एकसारखं असं करून घेतलेलं आहे. पाहू शकता खूप सुंदर असे आपले 2 लेअर इथं तयार झालेले आहेत. किती जाड आणि किती पातळ तुम्हाला हवं ना त्यानुसार करून घ्यायचे. तर थोडंसं इथे मी जाड ठेवलंय, त्यामुळे अर्धेच प्लेटमध्ये बसलेलं आहे मिश्रण. आता याला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी काय करणार आहे, चांदीचा वर्क लावून घेते. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल ना तरच लावून घ्या. प्लेन तशी बर्फी ना दिसायला छान दिसत नव्हती, त्यामुळे माझ्याकडे होता चांदीचा वर्क, तोच मी इथे लावून घेते. तुम्हाला आवडत नसेल ना तर इथे तुम्ही ड्रायनट्स वगैरे देखील लावून घेऊ शकता. तर इथे या पद्धतीने मी वर्क लावून घेतलेला आहे. आता ही बर्फी जी आहे ना, ती आपल्याला छान थोडीशी रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे मी काय केले, तर असे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहेत 2 कलरमध्ये. आणि चॉकलेटचा आणि खव्याचा दोन्ही बॉल एकत्र करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला पेढा करून घ्यायचा आहे. तर हलक्या हाताने इथे प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे दिसायला तो पेढा खूप सुंदर दिसतो. तर अशी ही दुसरी देखील आपली मिठाई इथे करून झालेली आहे. पाहू शकता खूप सुंदर दिसतीये. सगळे पेढे आपण याच पद्धतीने करून घेऊया. छान असं हलक्या हाताने प्रेस करायचा, म्हणजे त्याला आकार येतो. तर इथे शिल्लक राहिलेल्या खव्यापासून आपण दुसरी देखील मिठाई तयार केलेली आहे. तर आता ही आपण साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करून घेऊया. म्हणजे पुन्हा मी काय केलं, आणखी थोडेसे बॉल्स करून घेतले आणि इथे आपल्याला 2 कलरमध्ये, म्हणजे खव्याचा आणि चॉकलेटचा, असे 2 टेस्टमध्ये इथे मोदक करायचा आहे. जर कोणाला पेढा किंवा बर्फी आवडतच नसेल, त्यांना मोदकच करायचे असतील ना, तर असे तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे देखील मोदक तयार करू शकता. तर इथे मी अर्ध्या साच्यामध्ये खव्याचा आणि अर्ध्या साच्यामध्ये मी काय केलं, चॉकलेटचा खवा घालून घेतलेला आहे आणि आपल्याला याचे छान असे मोदक करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता हलकंसं प्रेस करायचं, म्हणजे जे आपले मोदक आहेत ना ते छान एकसारखे होतात. तर इथे पाहू शकता 2 कलरमध्ये खूप सुंदर असे आपले मोदक तयार होतात. तुम्हाला ज्या पद्धतीने मोदक आवडतील ना त्या पद्धतीने इथे तुम्ही करू शकता, पण थोडंसं वेगळं म्हणून मी या पद्धतीने तयार केलेले आहेत. याला देखील मी चांदीचा वर्क लावून डेकोरेट केलेला आहे, कारण चॉकलेटला जो आहे ना, चॉकलेटच्या खव्याला थोडेसे क्रॅक्स आले होते, तर तिथे मी चांदीचा वर्क लावून कव्हर केलेला आहे.
त्यामुळे ते दिसायलाही छान दिसत आहे आणि प्रसादासाठी कराल ना तर खूपच सुंदर असे दिसणार आहे। तर इथे आपली जी बर्फी आहे ना ती देखील बऱ्यापैकी सेट झालेली आहे। तर आता ही आपण कट करून घेऊया। पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच कट करायची, म्हणजे छान ती एकसारखी कट होते। सुरीला थोडंसं ना तूप लावून घ्यायचं, म्हणजे एकसारखे ते कट होतात, नाहीतर त्याचे तुकडे होऊ शकतात। तर इथे मी स्क्वेअरमध्ये कट करते। तुम्हाला हवं ना तर तुम्ही डायमंड किंवा तुम्हाला कसे आवडत असतील तसे इथे तुम्ही वड्या कापून घ्यायच्या आहेत। तर बर्फी म्हणलं ना तर चौकोनच छान दिसते, त्यामुळे इथे मी चौकोनी आकारामध्ये अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तर इथे पाहू शकता 2 कलरमध्ये ही बर्फी खूप सुंदर दिसतेय। तर इथे आपण बर्फी देखील छान अशी कट करून घेतलेली आहे आणि ही आपण एका प्लेटमध्ये सेट करून घेऊया। तर आजच्या प्रसादापैकी तुम्ही कोणताही प्रसाद करून घेऊ शकता, अगदी झटपट होतो आणि साधा सोप्पा आहे, कोणीही सहज करू शकेल, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला हाईप करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।